याला अनिश्चित म्हणतात. काय म्हणतात? अनिश्चित. आता अनिश्चित उपपदी कोणते? ए आणि एन. आणि ए आणि एन चा अर्थ काय होतो? ए. काय होतो? ए. 1. ओके. याला अनिश्चित का म्हणतात? कारण ए आणि एन चा वापर ज्या सामान्य नामाच्या अगोदर आपण करतो त्याची आपल्याला निश्चित माहिती झालेली नसते आणि म्हणून त्याचा ए आणि एन चा वापर त्या सामान्य नामाच्या अगोदर करतात. सांगितल्याप्रमाणे 3 गोष्टी आपल्याला लक्षात घ्यायच्या आहेत. पहिली गोष्ट घ्यायची कॉमन नाउन म्हणजे काय? देयर आर 5 टाइप्स ऑफ नाउन. नामाचे 5 प्रकार आहेत. त्यातला एक प्रकार हा आर्टिकल्स रिलेटेड आहे. त्याच्यानंतर दुसरी कन्सेप्ट आपल्याला समजून घ्यायची आहे साऊंडची. साऊंड. तिसरी कन्सेप्ट आपल्याला समजून घ्यायची आहे सिंग्युलरची. कोणती घ्यायची? सिंग्युलर. आणि चौथी कन्सेप्ट आपल्याला समजून घ्यायची आहे काउंटेबल. काय घ्यायचं आहे? काउंटेबल. 4 concept we have to understand while using the indefinite article before the common noun. Common noun म्हणजे सामान्य नाम. आपण याला मराठीमध्ये सामान्य नाम म्हणतो. सामान्य नाम म्हणजे काय? सामान्य नाम. याचे डेफिनेशन आपल्याला काय करता येईल? कॉमन नेम ऑफ पीपल, प्लेस, एनिमल अँड थिंग. कॉमन नेम ऑफ पीपल, प्लेस, एनिमल अँड थिंग. नाउनची डेफिनेशन आपण काय करतो? व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ नाउन? नामाची व्याख्या आपण काय करतो? व्यक्तीला वस्तूला दिलेलं नाव म्हणजे नाम आहे. व्यक्तीला वस्तूला ठिकाणाला आणि प्राण्याला दिलेलं म्हणजे नाव म्हणजेच नाम आहे. अ नेम इज गिवन टू अ पीपल, प्लेस, एनिमल, थिंग. इट इज कॉल्ड ॲज अ नाउन. आता नाउनचे 5 प्रकार आहेत. देयर आर 5 टाइप्स ऑफ नाउन. फर्स्ट इज प्रॉपर नाउन, सेकंड इज कलेक्टिव्ह नाउन, थर्ड इज कॉमन नाउन, देन नेक्स्ट इज मटेरियल नाउन अँड देन लास्ट वन इज अ ॲब्स्ट्रॅक्ट नाउन. शेवटचं कोणतं आहे? ॲब्स्ट्रॅक्ट. तर त्या 5 नामाच्या प्रकारापैकी आपल्याला या ठिकाणी कॉमन नाउन ही कन्सेप्ट समजून घ्यायची आहे. कॉमन नेम. कॉमन मध्ये कॉमन नेम दिलेले असते कशाला तरी. आता इथं समजा मुलं बसलेली आहेत. इथे प्रत्येकाची नावं वेगवेगळी आहेत. मुलीची नावं वेगवेगळी आहेत. म्हणजे एव्हरीवन ही इज हियर गिवन अ पर्टिक्युलर नेम अँड एव्हरीवन इज हियर आयडेंटिफाइड द पर्टिक्युलर नेम. प्रत्येक जण एका विशेष नावाने ओळखले जाते. अवर नेम इज द ब्युटिफुल एक्झाम्पल ऑफ प्रॉपर नाउन. तुमचं आमचं नाव हे कशाचं उदाहरण आहे? प्रॉपर नाउनचं उदाहरण आहे. बट व्हाय द मेल इज कॉमनली कॉल्ड बॉय अँड व्हॉट इज द फिमेल कॉमनली कॉल्ड गर्ल. आणि मुलांना आपण कॉमनली काय म्हणतो? बॉय म्हणतो. काय म्हणतो? बॉय. गर्लला आपण स्त्री जातीला कॉमनली आपण काय म्हणतो? गर्ल म्हणतो. आहे की नाही? आपल्याकडे अनेक सारे विषयाचे पुस्तकं आहेत. अनेक सारे विषयाचे आहेत. पण कॉमनली आपण त्याला काय म्हणतो? बुक म्हणतो. काय म्हणतो? बुक. आपल्याकडे खूप सारे वेगवेगळे पेन आहेत. काळा, निळा, लाल. पण कॉमनली आपण त्याला काय म्हणतो? पेन म्हणतो. खूप सारे फ्लावर्स आहेत निसर्गामध्ये. ओके. तर त्याला आपण कॉमनली आपण काय म्हणतो? फ्लावर्स. देयर आर मेनी माउंटेन्स इन द वर्ल्ड. जगामध्ये खूप सारे पर्वत आहेत. कॉमनली आपण त्याला काय म्हणतो? माउंटेन. उंच उंच जे असतात आपण त्याला म्हणतो माउंटेन म्हणतो. काय म्हणतो? माउंटेन. जगाच्या पाठीवर जगामध्ये अनेक साऱ्या नद्या आहेत है ना, ज्याला आपण कॉमनली काय म्हणतो? रिव्हर. बट एव्हरी रिव्हर इज आयडेंटिफाइड बाय अ पर्टिक्युलर नेम. एव्हरी माउंटेन इज आयडेंटिफाइड अ पर्टिक्युलर नेम. एव्हरी बॉय इज आयडेंटिफाइड अ पर्टिक्युलर नेम. एव्हरी गर्ल इज आयडेंटिफाइड अ पर्टिक्युलर नेम. अँड एव्हरी बुक इज ऑल्सो आयडेंटिफाइड अ पर्टिक्युलर नेम. बट ऑल दीज आर कॉल्ड ॲज अ कॉमन नाउन. हे सगळे काय आहेत? कॉमन नाउन. आणि मग अशा कॉमन नाउनच्या अगोदर आपल्याला काय वापरायचं आहे? इनडेफिनेट आर्टिकल वापरायचं. काय वापरायचं आपल्याला? इनडेफिनेट आर्टिकल वापरायचं. मग इनडेफिनेट आर्टिकल कोणते? ए आणि एन आहे. ओके. कॉमन नाउन कन्सेप्ट समजले. नंतर दुसरी कन्सेप्ट समजून घ्यायची आपल्याला साऊंड. सांगितल्याप्रमाणे साऊंड 2 प्रकारचे आहेत. पहिला प्रकार कोणता आहे? वॉवेल. कोणता आहे? वॉवेल. दुसरा प्रकार कोणता आहे? कॉन्सोनंट आहे. कोणता आहे? कॉन्सोनंट. मग हाऊ मेनी वॉवेल्स इन English? There are 5 vowels in English. A, E, I, O, U. And remaining 21 letters are consonant. उरलेले 21 जे आहेत लेटर्स ते काय आहेत? कॉन्सोनंट आहेत. आणि प्रत्येक अक्षरातून 2 ध्वनी निघतात. बाळा किती ध्वनी निघतात? 2. हा. पहिला ध्वनी असतो वॉवेलचा, दुसरा ध्वनी असतो कॉन्सोनंटचा. आणि मग वॉवेलने जर एखाद्या शब्दाची सुरुवात वॉवेलने होत असेल आणि वॉवेल सारखा ध्वनी येत असेल तर एन वापरतात. ए कॉमन नाउन बिगिन विथ अ vowel letter. We have to use and before that common noun.
आणि मग एखादं कॉमन नाउन सुरुवात कशाने होत आहे, कॉन्सोनंट लेटरने होत असेल तर त्या ठिकाणी आपल्याला ए चा वापर करावा लागतो. हे दोन्ही आपल्याला समजून घ्यायचे. while using the indefinite article a and before the common noun we have to understand the sound. आपल्याला दोन साऊंड समजून घ्यायचे आहे. नंतर आहे सिंग्युलर. आता ए आणि एन चा वापर करण्याच्या अगोदर ते सामान्य नाम एकवचनी असलं पाहिजे. किती वचनी असली पाहिजे, एकवचनी. सिंग्युलरचा अर्थ काय होतो, एक, आणि प्लुरलचा अर्थ काय होतो, मोर दॅन वन, एकापेक्षा जास्त त्याला प्लुरल म्हणतात. आता एकवचनी सामान्य नामाच्या अगोदर ए आणि एन चा वापर का करतात, व्हाय द ए एंड एन इज यूज्ड बिफोर द सिंग्युलर कॉमन नाउन, बिकॉज द मीनिंग ऑफ ए एंड एन इज वन. ए आणि एन चा अर्थ काय बाळाओ, वन आहे, ज्याचा अर्थच मुळात एक होतो, म्हणून त्याचा वापर एकवचनी सामान्य नामाच्या अगोदरच करावा लागेल. ज्याचा अर्थ मुळात काय आहे, एक आहे, आणि म्हणून एकवचनी सामान्य नामाच्या अगोदर करावा लागेल. आणि ते सामान्य नाम कसं पाहिजे बाळा, काउंटेबल पाहिजे. काउंटेबल म्हणजे काय, द थिंग्स दॅट वी काउंट इन नंबर, की काही ज्या गोष्टी आहेत, ज्या वस्तू आहेत, जे व्यक्ती आहेत ते आपण नंबर मध्ये मोजू शकतो. नंबर मध्ये मोजू शकणे म्हणजे काय, 1 2 3 4 5. इथे विद्यार्थी आहे, हे विद्यार्थी मी संख्येत मोजू शकतो. पाणी मी संख्येत मोजू शकत नाही. शुगर, कॅन वी काउंट शुगर इन नंबर, कॅन वी काउंट साल्ट इन नंबर, कॅन वी काउंट मिल्क इन नंबर. दीज आर द अनकाउंटेबल नाउन्स. म्हणजे नाउनचे सुद्धा दोन प्रकार पडतात. मग कोणते, काउंटेबल नाउन, अनकाउंटेबल नाउन. जे संख्येत मोजता येतात त्याला काउंटेबल नाउन म्हणतात, आणि जी संख्येत मोजता येत नाही त्याला अनकाउंटेबल नाउन म्हणतात. अशा अनकाउंटेबल नाउनच्या अगोदर ए आणि यांचा वापर करत नाही. तर ए आणि यांचा वापर कुठे करतात, काउंटेबल नाउनच्या अगोदर करतात. मग सामान्य नामाच्या अगोदर या यांचा वापर करतात. ते सामान्य नाम एकतर वॉवेल सुरू झालेलं असावं किंवा कॉन्सोनंट सुरू झाणारं असावं. नंतर ते सामान्य नाम कसं असलं पाहिजे बाळाओ, सिंग्युलर. आणि ते सामान्य नाम कसं असलं पाहिजे, काउंटेबल असलं पाहिजे. काय असलं पाहिजे, या चार गोष्टी समजून घ्यायच्या. त्याच्यानंतर मग आपल्याला ए आणि यांचा उपयोग करायचा आहे. ए आणि यांचा आपल्याला उपयोग समजून घ्यायचा आहे. चार गोष्टी समजल्या, कॉमन नाउन, साऊंड, सिंग्युलर आणि काउंटेबल. काउंटेबल समजलं ना, मोजता येणारे. फ्लावर, आता फ्लावर आपण मोजू शकतो ना संख्येत, 1 2 3 4 5 मोजू शकतो आपण. बॉय, गर्ल, बुक, पेन मोजू शकतो आपण. ते काउंटेबल आहे. काय, काउंटेबल. एकवचनी असलं पाहिजे, फक्त काय असलं पाहिजे, एकवचनी. ठीक आहे. आता आपल्याला या ठिकाणी ए चा उपयोग करा शिकायचा आहे. ए चा आता ए कुठे वापर करतात बघा, ए. आता ए चा अर्थ काय होतो बाळा, एक होतो. काय होतो, एक. आता ए चा वापर कुठे करतात, बिफोर कॉन्सोनंट साऊंड. आता कॉन्सोनंट साऊंडच्या अगोदर ए चा वापर करतात. म्हणजे एखाद्या सामान्य नामाची सुरुवात कशाने झालेली असावी, ती व्यंजनाने झालेली असावी. मी जर असं म्हटलं बघा, बुक, BOOK, बुक. आता बुकचा बी हा काय बघा, बिगिनिंग लेटर पाहायचं. काय पाहायचं, बिगिनिंग लेटर पाहून जमत नाही, त्याचा साऊंड करायचा. आता बुक म्हणजे याचा उच्चार जर आपण केला तर काय होतो, बुक. आणि ब हा काय आहे, व्यंजन आहे. काय आहे, व्यंजन. आणि म्हणून तेथे काय यूज केलं पाहिजे, आपण ए चा वापर आपण केला पाहिजे. म्हणजे महत्वाचा नियम हा आहे एच्या बाबतीत, की ज्या सामान्य नामाची सुरुवात ही कॉन्सोनंटने होते, व्यंजनाने झालेली असते, अशा सामान्य नामाच्या अगोदर ए चा वापर करतात. समजलं, की ज्या सामान्य नामाची सुरुवात ही व्यंजनाने झालेली असते. आता व्यंजन आणि स्वर ही कन्सेप्ट समजली ना. स्वर 5 आहे आणि उरलेले 21 काय आहे, व्यंजन आहे. काय आहे, व्यंजन. 5 अक्षर सोडून द्या, ते 5 लेटर सोडून दिले की उरलेले 21. आणि मग त्या 21 लेटर पैकी कोणत्याही त्या लेटरने एखाद्या नामाची सुरुवात होत असेल तर त्या ठिकाणी याचा वापर करतात. ओके. त्यानंतर आता मी जर असं म्हटलं बघा, स्कूल. काय म्हटलं, स्कूल. आता स्कूलचा यस काय आहे, कॉन्सोनंट आहे की वावेल आहे, कॉन्सोनंट आहे. काय वापरावं लागेल, ए वापरावं लागेल. ओके. त्यानंतर बघा, हाऊस. आता हाऊसचा काय बळा, यस कॉन्सोनंट आहे. काय वापरावं लागेल, ए वापरावं लागेल. पेन, पेनचा पी काय आहे, कॉन्सोनंट आहे. काय वापरावं लागेल, ए. रूल लक्षात आला, की ज्या सामान्य नामाची सुरुवात ही
व्यंजनाने होते त्या सामान्य नामाच्या अगोदर एचा वापर करतात. काय करतात? एचा वापर. ओके. बट सम एक्सेप्शनल वर्ड्स आर इन अवर लँग्वेज दॅट टाइम वी हॅव टू बिकम कन्फ्यूज. तेव्हा आपण कन्फ्यूज होतो. उदाहरणार्थ बघा, आता एचा वापर कुठे करतात? आता व्यंजनाने सुरू होणाऱ्या सामान्य नामाच्या अगोदर ए वापरतात आणि स्वराने सुरू होणाऱ्या सामान्य नामाच्या अगोदर ॲन वापरतात. काय वापरतात? ॲन वापरतात. ओके, लक्षात आलं? ठीक आहे. आता बघा, आय हॅव 1 रुपीज नोट. माझ्याकडे 1 रुपयाची नोट आहे. आय हॅव 1 रुपीज नोट. आता इथे आपल्याला आर्टिकल वापरायचं आहे. मला व हा जो ओ आहे, हा ओ काय आहे? मला ओ हा आहे वावेल. काय आहे? वावेल आहे. ओके, मग हा वावेल आहे, पण याचा उच्चार हा वावेल सारखा येत नाही. म्हणून मी म्हटलं साऊंड समजून घ्यायचं. काय समजून घ्यायचंय? साऊंड. प्रोनाउन्स करा या वर्डचं. या वर्डचं प्रोनाउन्सिएशन जर आपण केलं तर याचं प्रोनाउन्सिएशन कसं होईल? व्हेन वी प्रोनाउन्स दिस वर्ड, इट्स प्रोनाउन्सिएशन इज लाईक वन अँड व इज कॉन्सोनंट, नॉट अ वावेल. आणि व म्हणजेच काय? व्ही. व म्हणजेच काय? व्ही. मग काय आहे? जरी या सामान्य नामाची सुरुवात कशाने झाली बाळा? हो, वावेलने. पण याचा उच्चार वावेल सारखा येतो का? येत नाही. याचा उच्चार कसा एवढा आला? व्यंजनासारखा. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला ए वापरावं लागेल. गडबडीत आपण नियम आपल्या डोक्यात ठेवतो की ज्या सामान्य नामाची सुरुवात ही व्यंजनाने होते तेथे ए वापरतात. ज्या सामान्य नामाची सुरुवात ही स्वराने होते तेथे ॲन वापरतात. आपण लगेच आपल्या लक्षात येते की वनचा ओ हा वावेल आहे. ए ई आय ओ यू 5 स्वरापैकी एक आहे आणि म्हणून आपण इथे ॲन वापरायला पाहिजे. प्रश्न चुकून जातो. एक्सेप्शन आहे, अपवाद आहे. मग कसा अपवाद आहे? याचा उच्चार जर आपण केला तर याचा उच्चार या ठिकाणी हा स्वरासारखा येत नाही, तर याचा उच्चार व्यंजनासारखा येतो. कसा येतो? When we pronounce this word, its pronunciation is not like a vowel, its pronunciation is like a consonant. That is why we have to use a. आता उदाहरणाच्या ठिकाणी जर मी अजून घेतलं बघा, युनिट. काय घेतलं मी? युनिट. युनिटचा बिगिनिंग लेटर काय आहे बाळा? यू. मग यू हा काय आहे? वावेल आहे. मग अकॉर्डिंग टू रूल आपण काय करतो? वावेलने सुरू झाला ॲन वापरा. वावेलने सुरू झाला ॲन वापरा. पण येथे ॲन जर वापरलं तर हे चुकून जाते, रॉंग होऊन जाईल. काय होऊन जाईल? रॉंग. प्रोनाउन्सिएशन जर आपण या ठिकाणी केलं तर या ठिकाणी काय होते? युनिट. काय होते? युनिट. आणि य हा य जो आहे हा य काय आहे? मराठीमध्ये स्वर किती आहे? 14. अ आई आहे ना? मग त्या स्वरासोबत जुळते का हा यू? येतो का त्याचा उच्चार तसा मराठीतल्या स्वराप्रमाणे उच्चार येतो का? तर येत नाही. म्हणजे जरी हा या ठिकाणी स्वराने सुरू झाला पण याचा उच्चार स्वरासारखा येत नाही, याचा उच्चार व्यंजनासारखा येऊ राहिला आणि म्हणून या ठिकाणी ॲनचा वापर करणं योग्य नाही. येथे आपल्याला ए वापरावं लागेल. काय वापरावं लागेल? ए. बेसिकली रूल काय सांगतो की व्यंजनाने सुरू झालं असेल तर ए वापरा, स्वराने सुरू झाले असेल तर ॲन वापरा. हे स्वराने सुरू झालं पण येथे स्वराने सुरू झालं पण उच्चार स्वरासारखा येत नाही ना. आणि उच्चार कसा येतो? अँटी अपोजिट येतो. स्वराने सुरू झालं पण उच्चार हा व्यंजनासारखा येऊ राहिला आणि म्हणून इथे वापरतात ए. काय वापरतात? ए. लक्षात? त्याच्यानंतर बघा, युनिव्हर्सिटी हा एक शब्द आहे. युनिव्हर्सिटी ज्याला आपण विद्यापीठ म्हणतो, युनिव्हर्सिटी. मग परत या ठिकाणी युनिव्हर्सिटीचा यू हा काय आहे? बिगिनिंग लेटर काय आहे? ऑब्झर्व द बिगिनिंग लेटर ऑफ दिस कॉमन नाउन युनिव्हर्सिटी. यू इज अ वावेल and its pronunciation once again is not like a vowel, its pronunciation is like a consonant. परत या ठिकाणी प्रोनाउन्सिएशन काय आलं बाळा? यू. काय आलं? यू. मग स्वराने सुरू झालं मग ॲन वापरणं योग्य आहे का? नाही. इथे काय वापरावं लागेल? युनिव्हर्सिटी आपल्याला असं म्हणावं लागेल. आलं लक्षात? तर हे काही अपवादात्मक शब्द आहे. अपवादात्मक शब्द आहे आणि मग या अपवादात्मक शब्दाच्या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी एचा वापर करावा लागेल. ॲनचा वापर करत असताना कशाचा? ॲनचा.
आता अँडचा वापर, अँडचा अर्थ काय होतो एक. बेसिकली अँडचा वापर कुठे करतो आपण? अ कॉमन नाउन बिगिन विथ अ वॉवेल लेटर. वॉवेल लेटरने सुरू होणारा जे कॉमन नाउन असेल, उदाहरणार्थ बघा इंक पॉट, इंक पॉट शाईचं भांड. इंक म्हणजे काय? आय. इंकचा आय, आय हा काय आहे? स्वर. काय वापरा? अँड वापरा. बरोबर आहे. ई, इथे ई आहे आणि याचा उच्चार सुद्धा काय आहे? तो ई येतो. ओके. त्याच्यानंतर आहे अम्ब्रेला. काय आहे? अम्ब्रेला. अम्ब्रेला म्हणजे काय? छत्री. अम्ब्रेलाचा यू काय आहे? स्वर. उच्चार करा, स्वरासारखाच येतो, अ येतो. काय येतो? काय वापरा? अँड. ओके. त्याच्यानंतर बघा ऑरेंज आहे. ऑरेंज. आता ऑरेंज म्हणजे काय? संत्री. काय सुरुवात झालं? ओ. ऑरेंजचा उच्चार करा. काय येतो? ऑ. काय येतो? स्वर आहे ना. लेटर काय आहे? वॉवेल. प्रोनाउन्सिएशन सुद्धा काय आहे? वॉवेल सारखंच आहे. म्हणून बिनधास्त काय वापरायचं? अँड वापरायचं. पण येथे सुद्धा काही एक्सेप्शन आहे. आता उदाहरणार्थ बघा एमए. आय हॅव कंप्लीट एमए इन इंग्लिश. एमए, एमए उच्चार या ठिकाणी बघा इथे काय झाला? हा एम हा काय आहे? व्यंजन आहे. काय आहे? व्यंजन. उच्चार कसा येतो? स्वरासारखा येऊ लागला. एम ए. काय म्हटलेला? एम ए. बघा देयर इज अ डिफरन्स बिटवीन एम ए अँड मोहन. आता या शब्दामध्ये फरक आहे, लक्षात घ्या. इथे एम आहे, इथे मोहनचा एम आहे. येथे याचा उच्चार काय होतो? मो. येथे याचा उच्चार काय होतो? एम. काय येतो? एम. बरं इथे लेटर तेच आहे, इथे लेटर तेच आहे. बोथ द प्लेसेस लेटर इज सेम. दोन्ही ठिकाणी लेटर काय सारखं. बट देयर इज अ लिटल बिट डिफरन्स इन प्रोनाउन्सिएशन. पण उच्चारामध्ये काय आहे? फरक आहे. येथे उच्चार हा व्यंजनाने सुरू झाला, व्यंजनासारखाच आहे. येथे उच्चार व्यंजनाने सुरू झाला, पण व्यंजनासारखा नाही, अपोजिट आहे. स्वरासारखा उच्चार आहे. कसा आहे? स्वरासारखा. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला काय वापरावं लागेल बाळा? हो, अँड वापरावं लागेल. काय वापरावं लागेल? अँड. बघा आय हॅव. उदाहरण जर असं परीक्षेमध्ये आलं, आय हॅव कंप्लीटेड, आय हॅव कंप्लीटेड माय वर्क. I have completed my work in hour. Hour म्हणजे काय? तास. hourचा अर्थ काय होतो? तास. आता इथे हा शब्द जो आहे याचा बिगिनिंग लेटर काय आहे? एच. काय आहे? एच काय आहे? स्वर आहे की व्यंजन आहे? व्यंजन आहे. काय आहे? व्यंजन. पण उच्चार हा व्यंजनासारखा येतो का? येत नाही. उच्चार कसा येतो? स्वरासारखा येतो. अवर. याला हवर नाही म्हणत, याला अवर म्हणतात. काय म्हणतात? अवर. एच ओ आर. अवर म्हणजे तास. अवरचा अर्थ काय होतो? तास. मग इथे आपल्याला अँडचा वापर करावा लागेल. इथे याचा वापर करणं चुकीचं आहे. एक्सेप्शनल वर्ड आहे. ओके, लक्षात आलं. त्याच्यानंतर बघा राम इज ऑनेस्ट स्टुडंट. राम इज ऑनेस्ट स्टुडंट. राम हा प्रामाणिक विद्यार्थी आहे. आर्टिकल वापरायचं सांगितलं आपल्याला या ठिकाणी. काय वापरा सांगितलं? आर्टिकल. आता आर्टिकल वापरताना आपल्याला काय पाहायचं? सुरुवातीचं लेटर पाहायचं. ऑनेस्टचं सुरुवातीचं लेटर काय आहे? एच आहे. काय आहे? एच. अकॉर्डिंग टू रूल एच इज अ कॉन्सोनंट आणि बाय रूल वी हॅव टू यूज ए बिफोर द कॉन्सोनंट लेटर. नियम का आपल्याला काय सांगतो? कॉन्सोनंटच्या अगोदर काय वापरायचं? ए वापरायचं. व्हावेलच्या अगोदर काय वापरायचं? अँड वापरायचं. बट दिस वर्ड इज अ एक्सेप्शनल. हा अपवादात्मक शब्द आहे. येथे सुद्धा हॉनेस्ट याचा उच्चार नाही, हॉनेस्ट नाही याचा उच्चार. याचा उच्चार ऑनेस्ट आहे. काय आहे? ऑनेस्ट. काय उच्चार याचा? ऑनेस्ट. ऑनेस्ट म्हणजे अ हा काय आहे? स्वर आहे. काय आहे? स्वर. म्हणजे इथे ऑपोजिट आहे. इट्स बिगिनिंग लेटर इज एच. It is a consonant, but its pronunciation is not like a consonant. Its pronunciation is like a vowel. That is why we have to use here and. काय वापरावं लागेल? and वापरावं लागेल. भरपूर असे काही शब्द आहेत बघा. MP मध्य प्रदेश. MP उच्चार करा and. काय आला? and. काय आहे? व्यंजन. उच्चार कसा येतो? स्वरासारखा. काय वापरावं लागेल? अँड वापरावं लागेल. त्याच्यानंतर MLA. MLA. MLA उच्चार करा. MLA. MLA उच्चार काय येतो? व्यंजन जरी आहे पण उच्चार स्वरासारखा येतो.
मग इथे काय वापरावं लागेल बघा हो, एन वापरावं लागेल. एसपीएम असं जर म्हटलं एसपीएम, इथे एसपीएम बघा, देयर इज अ डिफरन्स बिटवीन सुरेश and SPM. Beginning letter is yes and here beginning letter is also yes. पण दोघांच्या उच्चारामध्ये फरक आहे. सुरेश, सुरेशचा उच्चार करत असताना काय आला बघा, सु स आला, काय आला स. इथे उच्चार करत असताना एस, एस म्हणजे काय येऊन आलं, स्वर आला, काय आला स्वर. काय आहे यस, व्यंजन आहे, पण व्यंजन आहे पण उच्चार व्यंजनासारखा नाही, तर उच्चार कसा आहे, स्वरा सारखा आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी आपल्याला एन चा वापर करावा लागेल. काय करावा लागेल, एन चा. सो अंडरस्टँड द एक्सेप्शनल वर्ड्स इन दिस पर्टिक्युलर टॉपिक अबाउट द आर्टिकल्स. ओके. मग ए आणि एन चा एकच नियम आहे. कोणता, एचा वापर हा एखाद्या सामान्य नामाच्या अगोदर करतात, पण त्या सामान्य नामाची अगोदर सुरुवात ही कशाने झालेली असावी, व्यंजनाने. व्यंजनाने सुरू होणाऱ्या सामान्य नामाच्या अगोदर ए वापरतात. स्वराने सुरू होणाऱ्या सामान्य नामाच्या अगोदर एन. बघा हे स्वराने सुरू झाले होते, आय, यू, ओ. ओके, म्हणून एन वापरलं. इथे बुक, स्कूल, हाऊस, पेन कशाने सुरू झाले, व्यंजनाने, म्हणून इथे ए वापरलं. परंतु या ठिकाणी हा स्वराने सुरू झाला, उच्चार व्यंजनासारखा येतो, ए वापरलं. युनिट चा यू हा काय आहे, स्वर आहे, उच्चार हा स्वरासारखा येत नाही, व्यंजनासारखा येतो, म्हणून ए वापरलं. युनिव्हर्सिटीचा यू हा स्वर आहे पण उच्चार स्वरासारखा येत नाही, व्यंजनासारखा येतो, म्हणून इथे ए वापरलं. आता ही सगळी अक्षर, ही सगळी लेटर ही स्वराने सुरू झाली, एन वापरलं. काय वापरलं, एन. या ठिकाणी मात्र बघा एम ए स्वर आहे पण उच्चार, सॉरी व्यंजन आहे पण उच्चार स्वरासारखा येतो, एन वापरलं. ओके. त्याच्यानंतर अवरचा एच हा व्यंजन आहे. अकॉर्डिंग टू रूल व्यंजनाच्या अगोदर ए वापरायला पाहिजे पण उच्चार हा स्वरासारखा येतो, एन वापरलं. काय वापरलं, एन वापरलं. ओके. त्याच्यानंतर इथं ऑनेस्ट आहे, उच्चार हा येतचा व्यंजनासारखा यायला पाहिजे पण व्यंजनासारखा येत नाही, उच्चार कसा येतो, स्वरासारखा येतो, म्हणून एन वापरलं. एमपी, परत या ठिकाणी एम हा काय व्यंजन आहे पण उच्चार व्यंजनासारखा येत नाही, स्वरासारखा येतो, म्हणून एन वापरलं. एमएलए, उतर एम परत काय आहे, व्यंजन आहे, उच्चार व्यंजनासारखा यायला पाहिजे, येत नाही, कसा येतो, स्वरासारखा येतो, म्हणून इथे एन वापरलं. SPM, beginning letter is yes and S is a consonant but pronunciation is not like a consonant, its pronunciation is like a vowel. vowel आहे आणि म्हणून या ठिकाणी काय वापरलं, एन. आलं लक्षात. एवढा अपवादात्मक शब्द लक्षात घ्यायचे आर्टिकलच्या बाबतीत. बाकी नियम एक सोपाच आहे. 99% आपण नियम कोणता वापरतो, व्यंजनाने सुरू होत असेल एन वापरा, स्वराने सुरू होत, व्यंजनाने सुरू होत असेल ए वापरा आणि स्वराने सुरू होत असेल एन. हा नियम तर लक्षात ठेवायचाच आपल्याला. ज्या सामान्य नामाची सुरुवात ही स्वराने होते, कशाने होते, स्वराने, तेथे काय वापरायचं आपल्याला, एन. ज्या सामान्य नामाची सुरुवात व्यंजनाने होते तेथे काय वापरायचं आपल्याला, ए वापरायचं. आलं लक्षात. हा नियम तर आपल्या लक्षात असायलाच पाहिजे. पण काही अपवादात्मक शब्द आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायचे. अपवादात्मक कुठे विरोधाभास असतो, स्वराने सुरू होतो पण उच्चार स्वरासारखा येत नाही, व्यंजनासारखा येतो, तिथे ए वापरायचं. एखादा शब्द व्यंजनाने सुरू होतो पण उच्चार व्यंजनासारखा येत नाही, स्वरासारखा येतो, तिथे मात्र एन वापरायचं. काय वापरायचं, तर हे एक्सेप्शनल समजून घेतलं की त्या ठिकाणी आर्टिकलचा टॉपिक हा काही अवघड नाहीये. आलं लक्षात, समजलं.